नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता एंट्री होणार आहे ती म्हणजे राकेशची. राकेश म्हणजे कोण? तर राकेश हा जो आहे तो अर्णवच्या बहिणीचा नवरा म्हणजे अंजलीचा नवरा आहे राकेश. राकेशची एंट्री होणार आहे आणि राकेशच्या एंट्रीमुळे खूपच जबरदस्त असा धमाका होणार आहे. मालिकेमध्ये एक जबरदस्त असं वळण येणार आहे. त्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाबा आता इकडे यांना सगळ्यांना घेऊन मंदिरात आलेले असतात, पण येशू काही अजून येत नसते म्हणून आई वाट बघत असते की ही कुठे गेली, अजून का आलेली नाही. तर ईश्वरी मात्र तिकडे अर्णवसोबत भांडण करत असते. त्याने जी नवसाची घंटा बांधलेली असते ती पडलेली असते, त्याला ती महत्त्व सांगत असते. आणि त्याचवेळी आई मात्र इकडे गोंधळ घालत असते की ही मुलगी ऐकतच का नाही आहे, हिचं नक्की काय चाललेलं आहे, हे सगळं आईचं म्हणणं सुरू असतं. आणि त्याचवेळी मग आता ते निघायला लागलेले असतात. तर ईश्वरीला इकडे नमू सांगू लागते की आपण नंतर बघूया, थांब जरा, तू शांत हो, आधी बघूया आपण काय करायचं आहे ते, असं नमू तिला समजून सांगत असते. ईश्वरी आईशी बोलण्याचा प्रयत्न करत असते, पण आई माझ्याकडे पाहती नाही, हे ईश्वरीचं म्हणणं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता ते घरी आलेले असतात. रूममध्ये आल्या आल्या ईश्वरी नमूला सांगत असते की तो जो खडूस आहे ना, तो मला पुन्हा भेटलेला होता. तर सेम इकडे अर्णव पण त्याच्या बहिणीला सांगत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की माहिती आहे का तुला काय झालेलं होतं ताई, अगं तो माझ्यासमोर पुन्हा आलेला होता. तेव्हा नमू तिला म्हणत असते मग मग काय केलंस तू, आता पुन्हा तो माझ्यासमोर कधीही येणार नाही आणि जर तो आला तर तोंड उघडू शकणार नाही, असं मी त्याला सुनावलेलं आहे. हे सगळं ईश्वरी नमूला सांगत असते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की त्या माणसाला इतका ॲटिट्यूड आहे ना की तो माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो, कारण त्याला माणुसकी नावाची गोष्ट नाही, त्याच्यासाठी फक्त पैसा 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 महत्त्वाचा आहे. हे सगळं इतकं विचित्र पद्धतीनं घडत असतं. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अंजली विचारत असते की अर्णव काय झालेलं आहे नक्की, तू असं का एवढा बोलत आहे, एवढा का टेन्शनमध्ये आहेस तू, हे सगळं विचारलं जात असतं. आणि त्यावेळेस मात्र इकडे अंजली अर्णवला समजवण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते काय झालं. तेव्हा अर्णव म्हणत असतो की ती मुलगी काल जिने आपला फॅशन शो फ्लॉप केलेला होता, ती मुलगी पुन्हा आज आलेली होती माझ्या डोळ्यासमोर, तिने पुन्हा आज येऊन गोंधळ घातलेला आहे, हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता ईश्वरी आणि नमू दोघीही बोलत असतात. नमूचं असं म्हणणं असतं की सोडून दे ना, तू ना बाप्पाकडे प्रार्थना कर की तो मुलगा पुन्हा तुझ्यासमोर आला नाही पाहिजे, पुन्हा त्याची आणि तुझी भेट नाही झाली पाहिजे, ह्या गोष्टीचा तू विचार कर, हे सगळं बोलणं चालू असतं. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी नमूला समजवत असते की नाही ताई, मी ना त्या माणसाला ना पुन्हा माझ्यासमोर बघू शकत नाही, तो माझ्यासमोर आलाच नाही पाहिजे. पण इकडे नमू म्हणत असते की बरं झालं, कारण काही का असे ना पण माझं लग्न मोडलं ह्या गोष्टीचा मला खूप आनंद होत आहे, कारण काहीही झालं असलं तरीही त्या माणसाच्या अपेक्षा ह्या आपल्याकडून खूप वाढल्या असत्या आणि त्या अपेक्षांचं ओझं घेऊन आपल्याला जगावं लागलं असतं. त्यापेक्षा माझं लग्न मोडलं ही गोष्ट मी ॲक्सेप्ट केलेली आहे, हे सगळं बोलत असते ती म्हणजे नमू. त्याचबरोबर इकडे आता काम दिलेलं असतं आणि ते काम झालं का हा प्रश्न विचारत असतो तो म्हणजे अर्णवने काम दिलेलं असतं की तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे, काही झालं तरी कुठलीही गोष्ट आपल्याला सोडायची नाही, इतका व्हायरल तो व्हिडिओ करायचा आहे, असं अर्णवने त्याच्या PAला सांगितलेलं असतं आणि त्यामुळं त्याच्या PAने ते काम केलेलं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे ईश्वरी आणि नमू दोघी खुश झालेले असतात आणि त्या म्हणत असतात काहीही झालं तरी हे आता डान्स तर झालाच पाहिजे, कारण आनंदाची गोष्ट झालेली आहे. आणि मग आपण काय करतो असं म्हणत दोघीही नाचू लागतात. आणि इकडे अर्णवला आता विचारत असते ती म्हणजे अंजली म्हणत असते की अर्णव, उद्याचं आपलं फ्लाईटचं कन्फर्म झालेलं आहे ना, फ्लाईटचं तिकीट. तेव्हा अर्णव सांगत असतो की हो, आपलं फ्लाईटचं बुकिंग झालेलं आहे. मग आता आपण आईचं घर तर घेतलेलं आहे, पण पुढे काय करायचं आहे, पुढे तू काय विचार केलेला आहे. तेव्हा अर्णव शिर्केंना बोलवतो आणि दाखवतो. तो म्हणतो की हे बघ, हे पुढचं प्रोजेक्ट शिर्केंनी ते घेऊन आलेले असतात आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं सात्विका महिला आश्रम, म्हणजे अर्णवने जे घर घेतलेलं आहे तिथे सात्विका महिला आश्रम त्याने चालू केलेला आहे. आणि त्या घरामध्ये आता तिथे महिला आश्रम सुरू होणार आहे. आणि अर्णव सांगतो की ताई, काळजी करायची काही गरज नाही, फक्त 15 ते 20 दिवसांमध्ये पूर्ण सगळे अपडेट्स तुला मिळतील, कारण ते आश्रम तयार झालेलं असेल, फक्त 15 दिवस आपल्याला लागणार आहेत, हे अर्णव सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे खूप आनंद झालेला असतो तो म्हणजे अंजली म्हणते खरंच तू मुलगा म्हणून, भाऊ म्हणून खूपच ग्रेट आहे,
पण तुझी ही बाजू बाकीच्या लोकांना कधी दाखवणार आहे, बाकीच्या लोकांना कधी कळणार आहे की तुझं मन इतकं चांगलं आहे, तू इतक्या निर्मळ मनाचा आहेस. तर इकडे अर्णवच्या विरोधात मात्र बोलत असते ती म्हणजे नमूला. ती सांगत असते की काही झालं तरी तो माणूस म्हणून खूप विचित्र आहे, ती गोष्ट काही केल्या मला पटत नाही. हे इकडे ईश्वरीचं बोलणं सुरू असतं. त्या माणसाला इतका ॲटिट्यूड आहे, त्या माणसाकडे माणूस की ही गोष्ट कधीच नाही. त्याच्या आयुष्यात बहीण भाऊ आई काय आहे की नाही नातं, का ते नातंही त्याला कोणतं जपायचं नसतं, असं ईश्वरीचं म्हणणं असतं. दोघीजणी मस्त नाचत असतात, डान्स करत असतात आणि त्याचवेळी तिथे आईची एंट्री होते. आईची एंट्री झालेली असते आणि दोघीजणी एवढ्या नाचत असतात की ईश्वरीच्या लक्षात येत नाही की या सगळ्यामुळं काय होणार आहे ते. ईश्वरी मात्र म्हणत असते की काहीही झालं तरीही आपल्याला डान्स केलाच पाहिजे, कारण आत्ता सध्या ही गोष्ट खूपच भारी झालेली आहे, आपल्या आयुष्यामध्ये आनंद आलेला आहे. पण आई आलेली असते, तुमचं काय चाललंय, बाहेर एवढे कपड्यांचा पसारा पडलेला आहे आणि तुम्ही दोघी इथे काय करताय, हा प्रश्न जेव्हा आई विचारते तेव्हा या दोघीही शांत होतात आणि आई मात्र ओरडते, ती म्हणजे नमूला. ईश्वरी म्हणते, बघितलंस ना, आईने माझ्याकडे पाहिलंही नाही, असं म्हणत ईश्वरी रडायला सुरुवात करते. ईश्वरीला वाईट वाटत असतं. तेव्हा नमू म्हणते की जा, तू आत्ताच्या आता बाहेर जा आणि आईला मिठी मार आणि तिला बोल तू जा, असं म्हणत ती जाते. आणि मग ईश्वरी आईला मिठी मारते. आई तू बोल ना गं, अगं आई असं काय करतेस तू. तेव्हा ईश्वरीला आई विचारू लागते, आई म्हणू लागते की किती त्रास देणार आहेस तू मला, आणखी काय बाकी आहे का शिल्लक. तेव्हा ईश्वरी म्हणते, मग काय करू, मग मी शेजारच्या काकूंना त्रास द्यायला जाऊ का. ईश्वरी हे सगळं बोलत असते आणि तेव्हा आई मात्र चिडलेली असते आणि आई म्हणत असते की नाही, अजिबात काही बोललेलं तुझं मी ऐकून घेणार नाही. तेव्हा इकडे नमूला ती विचारते, आता काय करू. नमू सांगते की उठक बैठक काढ. मग ईश्वरी आता उठक बैठक काढायला घेते आणि ती म्हणते की आता मी पडले आणि आता माझ्या पायाचे तिथं भजी झाले तरी चालतील, त्याचे पकोडे झाले तरी चालतील, पण मी आता थांबणार नाही, असं म्हणत नाटकं करत ईश्वरी उठक बैठक काढत असते. आई मात्र तिच्याकडे पाहत असते आणि त्यावेळेस आई ईश्वरी पडायचं नाटक करते आणि म्हणत असते, बघितलं ना काय झालेलं आहे, आता बघितलं ना की मी पडलेले आहे, माझे पाय मोडू दे, माझं कंबरडं मोडू दे, माझं सगळं मोडून पडू दे, पण आई मात्र माझ्याकडे पाहणार नाही, हे आता मला कळलेलं आहे, असं ईश्वरी बोलत असते. आणि त्याचवेळी आपल्याला हेही पाहायला मिळतं की ईश्वरी आईशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे, आईला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे, कारण काहीही झालं तरीही आईने तिच्यावरती राग धरलेला आहे, ही गोष्ट मात्र ईश्वरीला सहन झालेली नसते, म्हणून ईश्वरी बोलत असते. त्याचवेळी आईकडे नमू पण असते आणि मग शेवटी आईलाही आपल्या लेकीकडे ओढ असते. ती म्हणते की बस कर आता, काय मी नाही रागवायचं तर काय मग शेजारच्या काकूने तुझ्या रागवायचं आहे का, असं आई पण बोलते. आणि मग त्या तिघीजणी तिथे पाहत असतात. ईश्वरी म्हणते की आई माफ कर मला. ईश्वरीने कान पकडलेले असतात आणि आईची माफी मागत असते. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा नमूला मात्र खूपच छान वाटत असतं. फायनली हा दुरावा मिटलेला असतो आणि मग ईश्वरी म्हणत असते की मी तुझी मुलगी आहे ना, तू माझी आई आहे ना, कुणी काही पण म्हणू दे, मला नाही फरक पडत त्यांच्या बोलण्याचा, त्यांच्या कोणत्या गोष्टीचा, पण तू मला खरं सांग ना, असं म्हणत ती आईकडे बोलत असते, आईशी बोलत असते, आईला सांगत असते. मग आई पण तिला जवळ घेते आणि मग दोघीही रडू लागतात. आई म्हणू लागते की तू माझीच मुलगी आहे, तू दुसरं कोणाचं काही पण ऐकू नकोस, तू फक्त माझीच मुलगी आहे आणि मी तुझ्यावरच रागवणार आहे, नाहीतर काय बाहेर कोणावर दुसऱ्यावर जाऊन रागवणार आहे, असं आईही बोलत असते. आणि मग लगेचच नमू येते आणि म्हणते, मी नाही आहे का तुमच्यामध्ये, असं म्हणत नमू पण तिथे रडायला नाटक करत असते. मग आई नमूला पण जवळ घेते आणि म्हणते की असं कसं, तूही माझीच मुलगी आहे, असं म्हणत आईने आता नमूलाही जवळ घेतलेलं असतं. आपल्या दोन्ही मुलींना जवळ घेत आई त्यांच्यावरती प्रेमाचा वर्षाव करत असते. त्याचवेळी इकडे लगेचच आता बोलायला सुरुवात करते ती म्हणजे ईश्वरी, अरे इतनी बडी बात हो गई, आता मग काय डान्स तर झालाच पाहिजे, आपण काय करत असतो, असं म्हणतच आता डान्सला सुरुवात होते आणि तिघीजणी मस्त डान्स करत असतात. तिघीजणी छान नाचत असतात. आईला सोबत घेऊन त्या दोघीजणी डान्स करत असतात. आई पण सुंदर सुंदर अशा स्टेप्स करत असते आणि आपल्या लेकींना खुश करत असते. सगळेजण खूप आनंदात असतात. परंतु तेवढ्यातच तिथे बाबांची एंट्री होते आणि सगळेजण डान्स करायचे थांबतात. गाणं थांबलं जातं आणि तेव्हा मात्र आता यांना धक्का बसलेला असतो. आई तर आता थांबलेली आहे, बाबा आलेले आहेत, नक्की एवढी कामं पडलेली आहेत आणि तुमचं काय चाललेलं आहे, असं बाबा बोलत असतात. बाबा रागवलेले आहेत हे पाहून आईच्याही लक्षात येतं आणि त्याचबरोबर इकडे ईश्वरी आणि नमू त्या दोघीही शांतच होतात. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की बाबा म्हणतात, अरे छान स्टेप्स करत होतीस की तू, करा चालू करा,
असं म्हटलं जातं. आणि मग चौघंही डान्स करू लागतात, आनंद सेलिब्रेट करत असतात. म्हणजे फायनली सुप्रियाने ईश्वरीवरचा राग सोडलेला असतो आणि ईश्वरीला आपल्या जवळ केलेलं असतं. बाबांनी सांगितलेलं असतं की वेळ जाऊ दे, वेळ गेला की सगळं व्यवस्थित होणार आहे, आणि ते खरंच ठरलेलं असतं. आता अर्णव आणि त्याचबरोबर अंजली मुंबईला जायला निघालेले असतात. जाताना शिर्केंना तो विचारत असतो की तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे का. तेव्हा शिर्के सांगत असतात की हो, अगदी कानाकोपऱ्यात प्रत्येक ठिकाणी तो व्हिडिओ पोचलेला आहे आणि तो व्हायरल झालेला आहे. आता प्रत्येकाच्या मोबाईलवर अगदी गल्लीबोळापर्यंत तो व्हिडिओ पोचलेला आहे, हे शिर्के सांगत असतात. आणि मग इकडे अंजली गाडीत असते आणि ती म्हणत असते, अरे कालच्या ह्याचं फुटेज असेल तर मलाही दाखव ना अर्णव, असं ती बोलत असते. परंतु त्याचवेळी अर्णव म्हणतो, नाही, कामाचं आहे ते. अर्णव तो व्हिडिओ पाहत असतो. न्यूजवाल्यांनी असं तिथं स्प्रेड केलेलं असतं, बघितलं का ही मुलगी, हे प्रसिद्ध उद्योगपती अर्णव आहेत आणि त्यांना एवढी चिकटून तिथं ती बसलेली आहे, त्यांच्या डोळ्यामध्ये तिच्याबद्दलचा राग दिसत आहे, पण ही मुलगी काही त्यांना सोडायचं नावच घेत नाही. अर्णवला ईश्वरी म्हणालेली असते की कसं आहे, माझा देव माझ्या पाठीशी आहे, माझा बाप्पा माझ्या पाठीशी आहे, तुम्ही माझं काहीही वाकडं करू शकत नाही. पण अर्णव मात्र इकडे म्हणत असतो की आता तुझा बाप्पा तुला कसा वाचवतोय ते बघच तू, असं अर्णव बोलत असतो. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की मार्केटमध्ये ईश्वरी आणि आई दोघीजणी निघालेल्या असतात. ईश्वरी आईशी बोलत असते आणि त्याचबरोबर आई तिला म्हणत असते की हो, आता कसं माझं लेकरू गोड दिसतंय, असं आई तिच्याशी बोलत असते आणि आई तिला समजून सांगत असते. परंतु काही गुंड लोक असतात आणि त्यांना तो व्हिडिओ तिथं दिसलेला असतो आणि ते म्हणत असतात, अरे हीच किती, म्हणजे हिला श्रीमंत लोकच लागतात का फक्त, हे त्यांचं बोलणं सुरू असतं. आणि त्याचवेळी ती बोलत असतात, ते म्हणत असतात की हिला नक्की काय म्हणायचं आहे, आता आपल्याबरोबर येईल का, त्या माणसाच्या मिठीत एवढी चिकटून बसलेली आहे. हे दोघींना काहीच कळत नाही की हे असं का बोलत आहेत, हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचवेळी इकडे ईश्वरी म्हणत असते की मला कळत नाही आहे ह्यांचं नक्की काय चाललेलं आहे. आणि परत प्रत्येकाच्या मोबाईलवरती तोच व्हिडिओ व्हायरल झालेला असतो. प्रत्येकजण ईश्वरीकडे पाहत असतं, वाईट नजरेने तिच्याकडे पाहत असतं. आईला प्रश्न पडलेला असतो. आई म्हणते, भाजी घेऊया आणि आपण निघूया, असं म्हणत आई आणि ईशू दोघीही भाजी घेण्यासाठी जातात. त्या भाजी घेत असतात तेव्हा तिथं असलेल्या बायका त्यांच्याकडे पाहून म्हणत असतात, हीच ती मुलगी आहे ना. आणि त्या बायका जेव्हा असं बोलतात तेव्हा मात्र ईश्वरीला धक्का बसलेला असतो. हे सगळं काय चाललेलं आहे, हे सगळं कशा पद्धतीनं होतं आहे, हा प्रश्न पडलेला असतो. आणि ईश्वरी त्यांच्या हातातला मोबाईल घेते, त्यांना काकू म्हणते, तर त्यांना मात्र खूप राग आलेला असतो. त्या ईश्वरीला म्हणतात की आम्हाला काकू वगैरे काही म्हणायची काहीही गरज नाही. आणि ईश्वरी तो व्हिडिओ पाहते, आई तो व्हिडिओ पाहते आणि आईलाही खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्याहीपेक्षा मोठा धक्का बसलेला असतो तो म्हणजे ईश्वरीला. हे कसं शक्य झालेलं आहे, कारण हे कुणी केलेलं आहे, हा प्रश्न विचारा ईशूला पडलेला असतो. ईशू त्याच गोष्टीचा विचार करत असते, परंतु जे घडलेलं असतं ते कोणीही थांबवू शकत नसतं. आणि ईशूच्या बाबतीतला तो घाणेरडा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झालेला असतो आणि सगळे तो व्हिडिओ पाहत असतात आणि ईश्वरीबद्दलचा त्यांचा गैरसमज ते सगळ्यांच्या समोर बोलून दाखवत असतात. तर इकडे आता सगळ्यांना धक्का बसलेला आहे, हीच ती मुलगी आहे, तिने प्रसिद्ध उद्योगपती अर्णव यांना तिने जाळ्यात ओढलेलं आहे. ईश्वरीच्या डोळ्यातनं पाणी वाहत असतं, कारण हे शक्यच नाही, कारण त्या दिवशी जे घडलेलं होतं त्या सर्व गोष्टी ईश्वरीलाही माहिती होत्या आणि त्याचबरोबर त्या अर्णवलाही माहिती होत्या. पण तरीही पण ईश्वरीच्या बाबतीत जे बोललं जात आहे त्यामुळं ईश्वरीला खूपच वाईट वाटलेलं असतं. आता काही मुलं तिथं आलेली असतात, ईश्वरीची छेड काढत असतात, तिला म्हणत असतात की चल चल आमच्याबरोबर चल, असं म्हणत तिच्या मागं लागलेले असतात. आणि बिचारी ईश्वरी मात्र घाबरलेली असते. ती म्हणत असते की नाही, काहीही झालं तरी ती स्वतःला त्यांच्यापासून इथे बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करत असते. आणि हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र ती लोक तिची छेड काढत असतात आणि त्यावेळेस तिथं एंट्री झालेली असते, ती म्हणजे राकेशची. राकेश म्हणतो की ते काय चाललं आहे तुमचं, असं म्हणत तो ईश्वरीला वाचवत असतो आणि ती लोकं मात्र म्हणत असतात, कोण आहेस रे तू. तेव्हा राकेश म्हणतो, सांगतो, अगदी व्यवस्थित सांगतो तुम्हाला मी कोण आहे, असं म्हणत राकेशने त्या गुंडांची धुलाई करायला सुरुवात केलेली असते आणि ईश्वरीचा जीव वाचवलेला असतो. त्याचबरोबर ईश्वरीचे बाबाही तिथं पडलेले असतात, त्यांनाही तिथं लागलेलं असतं. या गुंडांकडून ईश्वरीच्या अख्ख्या कुटुंबाला खूप त्रास झालेला असतो. बिचारी ईश्वरी खूपच घाबरलेली असते. हा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्यामुळं ईश्वरीचं आयुष्य हे अगदी हालाकीचं झालेलं असतं आणि हे सगळं केलेलं असतं ते म्हणजे अर्णवने. आणि हे राकेशला पण चांगलंच माहिती असतं की हे अर्णवने केलेलं आहे. आणि त्याचवेळी इकडे राकेश आता तिथे पोहोचलेला असतो. तो व्हिडिओ ज्याने कोणी व्हायरल केलेला आहे
त्याला अद्दल घडवायची आहे असं राकेशला वाटत असतं आणि त्याने येऊन ईश्वरीचा जीव वाचवलेला असतो. ईश्वरीचे बाबा त्यांचे आभार मानत असतात आणि इकडे ईश्वरी पण त्यांच्याकडे पाहत असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.